आपलं जुनं हॉटेल होतं 1992 साली चालू केलेलं. तर नमस्कार मित्रांनो, आज मी चाललोय चिचोंडी पाटील या गावामध्ये. तर फायनली मंडळी आपण आलोय दळवी बंधू यांच्या वतीने नगर जिल्ह्यातल्या चिचोंडी पाटील या गावातल्या कोकाटे ढाब्यावर. चला तर मंडळी आता इथं कोणाला तरी आपण विचारूया की नेमका आज इथं काय कार्यक्रम आहे. हो नमस्ते, नमस्ते. काय नाव तुमचं? अनिकेत कोकाटे. आज इथं काय कार्यक्रम आहे? आपलं जुनं हॉटेल होतं 1992 साली चालू केलेलं. पहिल्यांदा आपलं हॉटेल इकडं जुनं हे होतं, हा, हा. त्यामुळे आता आपण इकडे नवीन केलेलं आहे. आणि जेवणासाठी काय बनवणार आहेत मग? राशीची शिपी आमटी आहे, तिथले आपण दळवी बंधूंचे मसाले आणलेले आहेत. बरं. ते मसाले खूप फेमस आहेत तिथले. काय बोलतोय? हो. तर मंडळी हेच ते राशींच्या दळवी बंधूंचे स्पेशल शिपी आमटीसाठी बनवलेले घरगुती मसाले. एवढं लांबूनच का आणले होते त्यांचे मसाले? आम्ही नाव ऐकून होतो, त्याच्यामुळे आम्हाला ती मसाल्याची चव आवडली, त्यामुळे आम्ही तिकडून मसाले आणलेले. तर मंडळी या ढाब्याचं नव्या जागेत स्थलांतर होणार आहे, त्यासाठी यांनी स्नेह भोजनाचं आयोजन केलेलं आहे. तर आता आपण इथे बघूया दळवी बंधूंच्या मसाल्याने ही शिपी आमटी कशी बनवतायत ते. नमस्ते. नमस्ते. आचार्य तुम्ही दिसताय. मीच आहे स्वतः. बरोबर, मग काय बनवताय आज इथं? आता शिपी आमटी आहे. किती लिटर बनवणार आहेत आज? 1500 लिटर शिपी आमटी मारायची. काय बोलताय? हा. 1500 लिटर. हा. आणि ह्या शिपी आमटीसाठी तुम्ही मसाले कुठून आणले? दळवी बंधूचे इथनं मसाले आणले सगळे. काय बोलताय? एवढ्या लांबून का हो त्यांचेच मसाले आणले तुम्ही? त्यांचे मसाले एक नंबर आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यापासून बरं. त्यांचेच मसाले वापरतो. बर बर बर. अद्रक आहे, कोथिंबीर आणि पुदिना. दळवी बंधूंचा शिपी आमटी सिक्रेट मसाला आहे. दळवी बंधूंचा घरगुती बनवलेला काळा मसाला. दळवी बंधूंचा येसूर. तर मंडळी तुम्ही बघू शकता या शिपी आमटीला एक नंबर नागफळामध्ये अशी तरी आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मंडळी या ठिकाणी सचिन राव एका टोपामध्ये तरी काढत आहे, तरी बघू शकता तुम्ही. चला तर मंडळी आपण यांना विचारूयात की शिपी आमटी कशी झाली. हो, नमस्ते. नमस्कार. कशी झाली शिपी आमटी? एकदम छान. हो नमस्ते. नमस्कार. कशी झाली शिपी आमटी? अतिशय स्वादिष्ट आणि चवदार चटकदार. हो नमस्ते. शिपी आमटी कशी झाली? एकदम छान झाली. शिपी आमटी खाण्यासाठी आम्ही खास करत येत असतो बरं. आणि आज आम्हाला आमच्या गावामध्ये खायला भेटली, त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. कशी झाली शिपी आमटी? एक नंबर. तर कशी झाली शिपी आमटी? एक नंबर. कशी झाली शिपी आमटी? एक नंबर. कशी झाली शिपी आमटी? एक नंबर झाली. कशी झाली शिपी आमटी? एक नंबर. कशी झाली शिपी आमटी? एक नंबर झाली शिपी आमटी. कशी झाली शिपी आमटी? कशी झाली शिपी आमटी? कशी झाली आमटी? एकच नंबर. सगळ्यांचं ऐकून माझ्या बी तोंडाला पाणी सुटलं. लगेच पटकीने जेवायला बसलो. खरंच शिपी आमटी नाद खोळात झाली होती. आणि मंडळी तुम्हाला पण दळवी बंधूंचे घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले खरेदी करायचे असतील तर 90 21 21 30 22 या नंबरला लगेचच संपर्क करा.